क्लायमेट लीडर कोलायशन या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या जागतिक संस्थेच्या सल्लागार मंडळावर अनेक मान्यवरांसोबत प्राचीची निवड झाली आहे. असे पद मिळवणारी प्राची ही सर्वात लहान पहिली भारतीय महिला आहे. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून ते अगदी पर्यावरण मंत्री श्रीयुत भूपेंद्र यादव अशा अनेक मान्यवरांनी गौरवलेल्या प्राची शेवगावकर हिचं आपल्या सर्वांतर्फे मनापासून स्वागत. आपण वसुंधरा धान्य महोत्सवाचं हे 2024चं उद्घाटन करणार आहोत. आज इथे येऊन मला खूप छान वाटतंय. याचं कारण एकच की आज तुम्हाला सगळ्यांना पाहिलं, कर्नल सरांना पण पाहिलं आणि मला एकच व्यक्तीसारखी आठवते इकडे आल्यापासून, ती म्हणजे माझे आजोबा. कारण आमची वसुंधरा महोत्सवाबरोबरचा प्रवास स्कूल द ग्लोबच्या प्रवासाच्या आधीपासून सुरू झाला आहे. खरं तर गेली 6-7 वर्ष आम्ही तुमचं धान्य वापरतोय. त्याचं कारण म्हणजे मी लहान असल्यापासून मला कायम सर्दी, थोडा काही ना आजार, काही ना काही 1-2 महिन्यांनी होत राहायचं. माझे आजोबा कायम यायचे घरी आणि म्हणायचे की 2 गोष्टी तू फक्त कर, तुला हे कधीच होणार नाही. एक म्हणजे सूर्यनमस्कार कर रोज सकाळी 12, आणि दुसरी गोष्ट म्हणजे विषमुक्त अन्न वापरायला पाहिजे. तुम्हाला लहानपणापासून तुमच्या अन्नामधून रसायनं जात आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. तेव्हा मी लहान होते, एक 15 वर्षाची मुलगी आजोबांचं किती ऐकणार. त्यामुळे ते म्हणायचे तेव्हा मी काय फार त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. 12वी नंतर आजोबांचं निधन झालं आणि आमच्या अशी पद्धत होती की त्याच्यानंतर 1 वर्ष तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी एक गोष्ट सोडायची. तर तेव्हा मी ठरवलं पहिल्यांदा की काहीतरी एक गोष्ट सोडायच्या ऐवजी आपण या 2 गोष्टी स्वतःच्या आयुष्यात ॲड करूया. तेव्हापासून रोज सकाळी न चुकता 12 सूर्यनमस्कार आणि घरामध्ये विषमुक्त अन्नाचा प्रवास, या 2 गोष्टी आमच्या घरामध्ये आल्या. अगदीच लगेच बदल लक्षात आला नाही, पण वर्षभर या गोष्टी नेमाने केल्या आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी मला एकदम लक्षात आलं की या वर्षभरात मला अजिबात सर्दी झालेली नाही आहे. तर ते कायम म्हणायचे की तुम्ही जे अन्न खाता ते तुम्ही आहात. ते मला खरंच वसुंधराने दाखवून दिलं आहे. आणि त्याच्यानंतर स्कूल द ग्लोबच्या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यामुळे खरं तर तुम्हीच आम्हाला घडवलं आणि ज्या प्रकारचं अन्न तुम्ही घेता त्या प्रकारचं व्यक्ती तुम्ही घडता हे मला बघायला मिळालं वसुंधरा महोत्सवामुळे. खरं तर आपल्या प्रवासाची सुरुवात एका खूप साध्या प्रश्नाने झाली की क्लायमेट चेंज, हवामान बदल असे मोठे मोठे शब्द आपण ऐकत असतो. मला एक प्रश्न पडला होता की मी 12वी झाल्यानंतर एक असा विचार केला होता की आपण जे काय करिअर घेऊ त्यातून काही ना काहीतरी बदल घडून आला पाहिजे. म्हणून मी बघायला लागले की अशा कोणत्या करिअरच्या दिशेने मी प्रयत्न करू शकते त्यातून काही ना काहीतरी बदल घडून येईल. तेव्हा मी क्लायमेट चेंजबद्दल ऐकलं होतं, पण मला ते फार काही पटलं नव्हतं. मला असं वाटलं होतं की आपल्यासमोर इतक्या अनेक विविध प्रकारच्या समस्या आहेत, लोकांना अन्न मिळत नाही आहे, अशिक्षितता आहे, हे सगळं सोडून क्लायमेट चेंजबद्दल मला का फरक पडावा. म्हणून मी ते एक बाजूला सोडून दिलं आणि मी अशा लोकांबरोबर काम करायचं ठरवलं ज्यांचं काम माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. मी अशा लोकांची यादी तयार केली आणि त्यांना जाऊन विचारायला लागले की मी काही तुमच्याबरोबर 4-4 महिने काम करू शकते का. त्यातले पहिले व्यक्ती जे सगळ्यात मोठा बदल कोण घडून आणतोय जे असं मला वाटलं होतं, तो म्हणजे एक शेतकरी. ज्ञानेश्वर बोडके म्हणून पुण्यामध्येच एक शेतकरी आहेत. त्यांच्या घरी मी गेले आणि त्यांना म्हणले की पुढचे 4 महिने मला तुमच्याबरोबर घालवायचे. त्यांनी अभिनव फार्मर्स क्लब म्हणून 2 लाख शेतकऱ्यांचा एक गट ग्रुप फार्मिंग इनिशिएटिव्ह सुरू केला होता आणि ते सगळे ऑर्गॅनिक फार्मिंग करत होते. तर ते म्हणले, मी त्यांच्या घरी गेले, मी त्यांना म्हणले पुढचे 4 महिने मला तुमच्याबरोबर घालवायचे. ते म्हणले ठीक आहे, उद्या मी रत्नागिरीला चाललोय, ये माझ्याबरोबर. आणि असं करत करत आम्ही महाराष्ट्रभर विविध शेतकऱ्यांना भेटत फिरलो. मला अजूनही आठवते त्यांच्याबरोबर पहिल्यांदा मी रत्नागिरीला गेले होते. 100 शेतकऱ्यांची तिकडे ओळख झाली.
अनेक वेगळ्या शेतकऱ्यांच्या घरी गेलो, त्यांची शेतं पाहिली, विषमुक्त कशा प्रकारे शेती करतायत ते पाहिलं. दिवसाच्या शेवटी त्यांनी मला सांगितलं की तू आज दिवसभरात काय वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खाल्ल्यास त्यांची यादी कर. साधारण 25 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मला प्रत्येक शेतकऱ्यांनी दिल्या होत्या. एकाने बोरं दिली होती, एकाने चिंच दिली होती, एका घरी आंबे मिळाले होते. ते बघितलं आणि मला वाटलं की किती समृद्ध आयुष्य आहे हे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू फक्त एक गोष्ट कर, मोठं झाल्यावर शेतकऱ्याशी लग्न कर, तुझं आयुष्य खूप समृद्ध होईल. तर अशी माझ्या करिअरची सुरुवात हजारो शेतकऱ्यांना भेटून झाली तुमच्यासारख्या. त्याच्यामुळे मला वाटतं आपण खरं एवढी मोठी गोष्ट करू शकलो. हे जेव्हा मी करत होते तेव्हा तोपर्यंत मी क्लायमेट चेंजबद्दल फक्त ऐकलं होतं. या दरम्यान मला पहिल्यांदा समजायला लागलं की क्लायमेट चेंज, हवामान बदल हे फक्त मोठ्या मोठ्या शब्दांबद्दल नाही आहे, हे आपल्या दैनंदिन आयुष्याबद्दल आहे. क्लायमेट चेंजबद्दल एक गोष्ट मला एका शेतकरी आजोबांनी शिकवली, जी कोणत्याच जागतिक तज्ज्ञांनी शिकवली नव्हती. ते म्हणले की हाली आमच्यासारख्यांना शेती परवडेनाशी झाली, कारण ऊन पावसाचं गणितच बिघडलं आहे. आणि जेव्हा मला अन्न उगवणं परवडत नाही तेव्हा माझ्या मागे अशी 1000 माणसं असतात ज्यांना अन्न विकत घेणं परवडत नाही. म्हणजे हवामान बदलाचा अर्थ असाही होऊ शकतो की जास्त जास्त लोकांची उपासमार होती. हळूहळू असंच फिरत गेले भारतभर आणि अनेक लोक भेटत गेली ज्यांनी मला शिकवलं की कुठे आपण पेपरमध्ये वाचतो कुठे पूर येत आहे, कुठे दुष्काळ पडत आहे, पृथ्वीचं सरासरी तापमान वाढत चाललं आहे. या गोष्टी फक्त पेपरमध्ये वाचण्याच्या गोष्टी नाही आहेत. त्याच्यामुळे लोकांचं अन्न, आपलं आरोग्य, आपलं शिक्षण, आपलं राहणीमान या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम पडायला लागला. तेव्हा मला वाटलं की एवढं मोठं काहीतरी होतं आहे तर याच्याबद्दल आपण काही ना काहीतरी करायला हवं. मग मला आठवतं मी घरी बाबांना जाऊन विचारलं की एवढ्या मोठ्या समस्येबद्दल माझ्यासारखी मुलगी काय करू शकते. मग आम्ही एक छोटीशी गोष्ट करायचं ठरवलं. आम्ही म्हणलं की आपण आपल्या घरातून सुरुवात करू, स्वतःचं कार्बन फुटप्रिंट आधी 10% कमी करायचा निश्चय करू. मग मी बघायला लागले की काय छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजनी ही गोष्ट होऊ शकते. मग माझं कॉलेज 15 किलोमीटरवर होतं, तर काही महिन्यातून 3 दिवस सायकलनी प्रवास सुरू केला, किंवा घरामधलं प्लॅस्टिक रिसायकल कसं करू शकतो ते बघितलं, कचऱ्याचा व्यवस्थित निचरा केला आणि विषमुक्त अन्न घरामध्ये आणलं. अशा वेगवेगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि मग म्हणलं की या प्रत्येक गोष्टीतून माझं किती एमिशन कमी होतं आहे ते मला मोजता यायला हवं, कारण जे आपण मोजू शकतो तेच आपण बदलू शकतो. आणि हे करायला लागल्यावर खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. एक म्हणजे मला मजा यायला लागली. असं वाटलं की घरच्यांबरोबर एक छान गेमच खेळते, छान वाटायला लागलं की माझ्या परीने का होईना काही ना काहीतरी करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखी माझ्या आजूबाजूची लोक येऊन म्हणायला लागली की काहीतरी वेगळं करतेस आणि आम्हालाही यामध्ये सहभागी व्हायला आवडेल. मग आम्ही विचार करायला सुरू केलं की आपण आपल्या घरच्या पातळीवर ही गोष्ट करतोय, त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारख्या जागतिक नागरिकांना कसं बरोबर घेऊन येऊ शकतो. आणि त्यातून कूल द ग्लोब ॲप बनवायचं ठरवलं. अशी ॲप बनवली ज्यातून आपल्यासारखी लोक एकत्र येतील, आपल्या घरामध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून आणतील आणि सगळे मिळून क्लायमेट चेंजशी लढा द्यायला एकत्र येतील. कॉलेज शिकत असतानाच ही ॲप बनवली आणि मग लॉन्च केल्यानंतर समजलं की खरी सुरुवात तर आता आहे. आपण प्लॅटफॉर्म बनवला आहे, पण त्यामध्ये तुमच्यासारखी लोक येणं हे खरं चॅलेंज आहे. कारण आपल्याला वाटतं की या मोठ्या समस्या आहेत, त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही, पण खऱ्या बदलाची सुरुवात खरं तर आपल्या घरामधूनच होते असं वाटत होतं. त्यामुळे खूप छोटे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली की सामान्य माणूस हवामान बदलाबद्दल काय करू शकतो. ते मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना पाठवले आणि खूप आश्चर्यकारक गोष्ट झाली की लोकांनी ते एकमेकांना पाठवायला सुरुवात केली. ॲपवर येऊन छोट्या छोट्या कृती करायला सुरुवात केली आणि असं दिसायला आलं की एका कृतीतून अजून 10 लोक इन्स्पायर होत आहेत, त्यातून अजून 100 होत आहेत आणि बघता बघता आपण 100पेक्षा जास्त देशांमध्ये पोचलो. आज मी तुमच्याशी बोलतीये तेव्हा 140 देशामधून साधारण 70,000 नागरिक ॲपवर आलेत आणि सगळ्यांनी मिळून 25 लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी केलं आहे. म्हणजे 1 लाख झाडं लावल्याने जेवढं कार्बन उत्सर्जन कमी होईल तसं आपल्यासारख्या नागरिकांनी करून दाखवलं आहे. आणि ही फक्त सुरुवात आहे. पर्यावरण बदलाचे, क्लायमेट चेंजचे दुष्परिणाम थांबवण्यासाठी आपल्याकडे फक्त 30 वर्ष आहे. आणि
म्हणजे मी शाळेत होते तेव्हा मी स्वातंत्र्य सैनिकांबद्दल वाचायचे, मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांबद्दल वाचायचे. तेव्हा मला वाटायचं की अरे आपण त्या काळी जन्माला हवं होतं, मी खूप बोरिंग काळामध्ये जन्माला आले. आज मला समजतंय की कदाचित आपण मानवी इतिहासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचलोय. आज आपण काय करतो त्यातून फक्त आपलं नाही तर अनेक भावी पिढ्यांचं आयुष्य अवलंबून आहे. आणि ही फक्त एक जबाबदारी नाही, ही एक संधी आहे आपल्यासारख्या नागरिकांना आपल्या कामातून, आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून खूप मोठं परिवर्तन घडवून आणण्याची संधी. आणि आज मला तुमच्यासोबत असणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण खरं तर आपण फक्त नागरिक नाही, फक्त शेतकरी नाही, आपण एक सैनिक आहोत, पृथ्वीचे सैनिक. कारण जेव्हा आपण निर्णय करतो की मी विषमुक्त रसायनमुक्त अन्न विकेन आणि मी माझ्या घरामध्ये रसायनमुक्त अन्न आणेन, तेव्हा आपण फक्त आपल्या घरासाठी नाही तर पृथ्वीसाठी एक खूप मोठी गोष्ट करतोय. आणि जेव्हा हे माझ्या घरात येतं, जेव्हा आम्ही विषमुक्त अन्न आमच्या घरी आणायला लागलो, तेव्हा माझ्या अजून 10 मैत्रिणींनी तीच गोष्ट केली, त्यांच्या अजून 10 मैत्रिणींनी तीच गोष्ट केली. त्यामुळे आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे खूप मोठा फरक घडून येऊ शकतो. कार्बन एमिशन्समध्ये सुद्धा शेतीमधले एमिशन हे खूप मोठा त्यातला एक भाग आहे. 30% साधारण शेतीमध्ये होतात. आणि रसायनांचा जो फवारा येतो त्यातून मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडचं खूप मोठ्या प्रमाणात एमिशन होतं. त्यामुळे तुम्ही खरंच खूप मोठं काम करत आहात आणि त्यातून त्याला जोडायचं मला संधी मिळाली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर ही वसुंधरा महोत्सव ही फक्त सुरुवात आहे. वर्षभर आपल्या घरामध्ये विषमुक्त अन्न येणार आहे आणि त्यातून पृथ्वीसाठी एक खूप मोठं परिवर्तन घडून येणार आहे. तर आज आपण सगळे पृथ्वीचे सैनिक बनलो आणि तुम्ही मला जॉईन केलं, खूप छान वाटतंय. असंच येत राहू, पुढच्या वर्षी मी तुम्हाला भेटायला येईन आणि तेव्हा आपल्या 50 लोकांचे 500 लोक झाले असतील. बळीराजाचं पूजन करून आपण धान्य उत्सव, वसुंधरा धान्य महोत्सवची सुरुवात आपण केली आहे. बळीराजासोबतच शेतकऱ्याची कथा आणि व्यथा खऱ्या अर्थानं जगापुढं मांडण्याचं काम ज्यांनी केलं, शेतकऱ्याच्या असूडच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची काल म्हणजे 11 एप्रिलला जयंती झाली, या 2 महामानवांना मी अभिवादन करतो. कारण शेतकऱ्यांसाठी त्यांचं मोलाचं कार्य आहे. वसुंधरा स्वच्छता अभियानच्या माध्यमातून विषमुक्त अन्नाची चळवळ अंतर्गत आपण वसुंधरा धान्य महोत्सव 2024ला म्हणजे आता 12, 13 आणि 14 एप्रिलला हे 8वं वर्ष, या 8व्या वर्षी आपण 8व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. हे काम करण्याचं मागची भूमिका आपल्यासमोर जर असली, कार्यकर्त्यासमोर जर असली, शेतकऱ्यांसमोर असली आणि ग्राहकांसमोर असली, तर मी विकणारे आणि हे घेणारे अशी जो भेदाभेद होतो किंवा जी डिव्हिडेशन होते ते राहत नाही. बऱ्या अर्थाने इथे येणारे जवळपास मला वाटते 90 ते 95% हे ग्राहक नसून या परिवाराचा एक भाग आहेत. विषमुक्त अन्न मिळवणे हा माझा अधिकार आहे आणि तो असेल तर त्याकरता मलाही प्रयत्न केले पाहिजे. ही फक्त शेतकऱ्यांनी पिकवावं आणि मी घ्यावं, कारण शहरामध्ये माझ्याकडे खिशात पैसे आहे. पण आज कंडिशन अशी आहे, तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी 5 स्टारमध्ये जाऊनही तुम्ही मागणी केली तरी तुम्हाला शुद्ध अन्न मिळेल याची गॅरंटी नाही. जर कोणाकडे असेल, कोणाला अनुभव आला असेल तर त्यांनी हात वर करावा, कारण ते बऱ्यापैकी कॉर्पोरेटमध्ये काम करणारी मंडळी आहे. मग हे जर करायचं असेल हे कोणी करावं? मग देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपली एक मानसिकता तयार झाली की हे काम सरकारचं आहे. हे ग्रामपंचायत असेल तर जे बॉडीचं असेल, सरपंच असेल त्यांचं आहे, नगराध्यक्षाचं आहे, महापौराचं आहे, MLAंचं आहे, मुख्यमंत्र्याचं आहे आणि पंतप्रधानाचं आहे. हे म्हटलं की आपण मागे पडतो. मग मला काही देणं घेणं नाही आहे, मी वाटेल तसा वागेल. पण तो नवीन पिढीला प्रश्न पडतो, तसा प्राचीला प्रश्न पडला की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय आणि त्यात माझी भूमिका काय असायला पाहिजे. तोच प्रश्न आम्हालाही पडला. 2006 पासून आपण सातत्याने शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि विषमुक्त अन्न यासाठी वसुंधरा स्वच्छता अभियान पुणे कार्यरत आहे. आम्ही विषमुक्त अन्नाच्या शोधात होतो. शेतकरी आत्महत्या ऐकत होतो. काही लोकांना वाटत होतं की कुठल्या तरी फाउंडेशनला आपण जाऊन पैसे द्यावे म्हणजे आपली भूमिका संपली आणि मग सोशल मीडियावर टाकायचं की मी कॉन्ट्रीब्युशन दिलं, मी हे केलं, तिथं जाऊन पाण्यासाठी काम केलं. पण ते शक्यतो तसं होत नाही. जर करायचं असेल तर आपण ती भूमिका समजून घेतली पाहिजे, ती समस्या काय समजून घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्याला मुळातून आपण जर रूट कॉज जर त्याचा शोधला तर आपण चांगली त्याकरता एक काम ठोस प्रमाणात करू शकतो, ते छोटं का असेना. आणि हे करत असताना 2012-13ला आम्हाला शोध लागला. त्यावेळेस पद्मश्री सुभाष पाळेकरांनी जे शेती 12 वर्षामध्ये आपल्या शेतामध्ये केली होती, प्रयोग केले होते आणि जगाला
त्यांनी हे तंत्रज्ञान दिलं, त्याला झिरो बजेट नॅचरल फार्मिंग म्हणायचे. काही त्यामधल्या त्रुटी असतील, झिरो बजेट काही पिकांमध्ये होऊ शकत नाही म्हणून त्याचं नाव बदललं आणि आज जे आहे ते SPK सुभाष पाळेकर कृषी पद्धती. आणि यामध्ये फक्त शेतकरीच असेल का नाही, जगामधला ज्यालाही शुद्ध अन्न पाहिजे प्रत्येकालाच पाहिजे, ज्याचा केमिकलचा कारखाना असेल त्यालाही पाहिजे, म्हणजे तोही आपल्या यामध्ये आहे. ज्याचा ऑर्गॅनिकचा फार्मा असेल तोही पाहिजे. आपली ही ऑर्गॅनिक फार्मिंग नाही आहे. बरेच लोक जनरली बोलून जातात हे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. दिस इज नॉट ऑर्गॅनिक, इट इज वन स्टेप अहेड ऑफ ऑर्गॅनिक, दिस इज नॅचरल फार्मिंग. त्याला आपण सुभाष पाळेकर कृषी पद्धती म्हणतोय. कुठली तरी पद्धत आपल्याला ठोक माहीत पाहिजे म्हणून आपण SPK पासून 12-13 पासून वसुंधरा स्वच्छता अभियानच्या माध्यमातून जोडलेलो आहोत. 6 शिबिरं पाळेकर सरांची, पद्मश्री कृषी ऋषी डॉक्टर सुभाष पाळेकरांची आपण पुणे आणि परिसरामध्ये घेतली. 2016ला सर्वात मोठं शिबिर 9 दिवसाचं एकट्या वसुंधराने तो बाण पेलला आणि 35 कार्यकर्ते जवळपास 14 दिवस शिबिराच्या वेळेस झटत होते आणि जवळपास 3 महिने आधीपासून त्याची तयारी करत होते. असं धान्य महोत्सव म्हटलं की आपल्याला वाटतं की संपलं, 3 दिवसाचा नसतो. जे कार्यकर्ते इथे आहेत त्यांना माहीत आहे साधारण 2-2.5 महिने आधीपासून याची तयारी सुरू होते आणि मग कुठेतरी आपण या फायनल स्टेजला येतो. ती फायनल स्टेज तेव्हाच संपते जेव्हा शेतकऱ्यांचा सर्व माल हा संपतो. आणि SPK मध्ये इथे येणारे ग्राहक आहे, तर बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न केले SPK म्हणजे काय. आम्हाला माहीत आहे विषमुक्त अन्न करतं काय करतं, SPK म्हणजे काय. प्राचीनी काही अंशी ते सांगितलं, पण मी थोडक्यात सांगतो आणि मग मी आपली भूमिका काय हे आपल्याला स्पष्ट होईल आणि मग मी थांबतो इथे. ही अशा प्रकारची शेती करणारे शेतकरी कमी प्रमाणात आहे, पण जे आहेत ते विचाराने बदल झालेला आहे. त्यातल्या जवळपास सर्व शेतकऱ्यांनी गुरुजींची शिबिरं केलेली आहेत. शिबिर केलं की त्यांच्या विचारामध्ये बदल पडतो आणि त्याला हे कष्ट वाटत नाही, तर मी एक पुण्याचं काम करतो, एक चांगलं काम करतो. बरेच लोक वारीला जातात आणि त्यातले मॅक्झिमम शेतकरी असतात. एका बाजूला वारीला जायचं आणि दुसऱ्या बाजूला शेतात केमिकल टाकायचं, म्हणजे विष टाकायचं आणि तेच मार्केटमध्ये विकायचं, म्हणजे पाप आणि पुण्याचं बॅलन्स झिरो झालं. इथे कुठलाही शेतकरी कारखान्यामध्ये तयार होणारे घातक विषारी कुठलंही वापरत नाही, म्हणजे कारखान्यातून होणारं पोल्युशन इथे नाही. हे इनडायरेक्टली SPK पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा माल घेणे म्हणजे फक्त आपले आरोग्यच नाही, तर आपण प्रदूषण थांबवतोय. केमिकलचा वापर नाही म्हणजे जमीन जो कार्बन आता जो असायला पाहिजे तो संपण्यात जमा आहे, जमिनी मृत झालेल्या आहे आणि हे केमिकल जमिनीतून देणारं आणि फवाऱ्याच्या माध्यमातून हे वॉटर बॉडीमध्ये गेलेलं आहे आणि ग्राउंड वॉटर पोल्यूट झालेलं आहे. नदी नाले ओढ्या, नदीवरती कार्य करताना लोकांसोबत मी बोलतो, पण त्यांना वाटते की आम्ही नदीमध्ये गेलो कचरा उचलला म्हणजे संपलं. नाही. पाषाण तलाव इथूनच जवळ आहे, पुण्यामधला पाषाण तलाव. आपण पाषाणलाच आहोत सुसरोडला. इथे पाषाण तलाव जवळ आहे. पाषाण तलावाच्या आजूबाजूची जवळपास 20 ते 25 वर्षा आधीपासून शेती बंद झाली. बरोबर दादा, कोकणदा बरोबर बोलतो मी. पण एका संस्थेने 4 ते 5 वर्षाआधी तिथल्या पाण्याचं, तिथल्या आजूबाजूच्या तलावाच्या बाजूच्या सॉईलचं टेस्टिंग केलं आणि त्यामध्ये त्यांना केमिकल कंटेंट वापरून आले. म्हणजे ते 40 वर्षाआधी ज्या आजूबाजूच्या पहाडावरती तिथे जे शेती होत होती तिथे तो केमिकलचा वापर होता, तो 40 वर्षानंतरही आपल्या पाण्यात आहे. नदीच्या वाटे वेगवेगळ्या माध्यमाच्या वाटून तो आपल्या पाण्यामध्ये येतो. म्हणजे इट इज स्लो पॉयझनिंग थ्रू वॉटर बॉडीज ऑल्सो. आणि वॉटर बॉडी डिस्ट्रॉय करण्यामध्ये 35% कॉन्ट्रीब्युशन हे केमिकल फार्मिंगचं आहे. म्हणजे आपण जर नद्या वाचवायच्या असेल, वॉटर बॉडीज वाचवायचं असेल, ग्राउंड वॉटर जर वाचवायचं असेल तर आपण SPK पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमालाचा अट्टाहास केला पाहिजे. पुण्यामध्ये 10 लाख जेव्हा लोकसंख्या होती तेव्हा जी समस्या होती ती 50 लाख झाल्यानंतर 5 पट वाढली नाही, तर शहराची संख्या ही 20-25 पट प्रॉब्लेम्स वाढले. इट इज अ मल्टीफोल्ड. व्हॉट इज द सोल्युशन? SPKचे सोल्युशन. ते बरेच शेतकरी आहेत तिकडे, यवतमाळहून आलेले शेतकरी असेल, अमरावतीवरून वर्धेहून आलेल्या ताई शोभाताई, ह्या नैसर्गिक पद्धतीने गृह उद्योगातून शेती करतात. आपल्याला त्यांनी हळद, त्याला GI मिळालेला आहे. काही दंतमंजन असेल त्या गोष्टी वापरतात. कंटेंट नॅचरल फार्मिंगचे म्हणजे नैसर्गिक, नो पोल्युशन. गृह उद्योगामध्ये नो पोल्युशन थ्रू. आता मोठमोठ्या पेस्ट वापरतो आपण, त्यात तो बोलण्याचा विषय नाही आहे. पण हे गृहउद्योग जर गावागावात सुरू झाले तर मायग्रेशन इथे थांबेल. एक शेतकरी जेव्हा तिथे शेती करतो 4 एकर 5 एकर आपली, तर तो कमीत कमी 3 कुटुंबांना रोजगार देतो. सर्वात मोठी रोजगार देणारी इंडस्ट्री जर कोणती असेल तर ती शेती आहे. आणि त्यामध्ये जर आपण SPK पद्धतीने शेती करत असो तर जास्तीत जास्त रोजगार आपण देतो. कारण इथे इनपुट आपण विकत आणत नाही, पण प्रचंड मेहनत आहे. बरोबर ना? आणि त्या प्रचंड मेहनत करता आपल्याला हात लागतात, ते घरचे असतील बाहेरचे असतील, म्हणजे त्यांना रोजगार देण्याचं काम. आणि राज्यकर्ते नेमकी हीच गोष्ट विसरले आहेत. आपल्यातले लोक आपण शिकलेले आहोत, PhD झालेले आहोत, MBA झालेले आहोत, बट वी आर मिसिंग दिस थिंग.
आजही जवळपास 60 to 65% पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज डायरेक्टली अँड इनडायरेक्टली डिपेंडंट ऑन फार्म अँड 100% पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज इनडायरेक्टली डिपेंडंट ऑन फार्म. 3 वेळा दिवसातून जे आपल्याला लागतं ते कुठून येतं? म्हणजे आपल्या प्रत्येकाचं जे स्लो पॉइझनिंग आहे ते जर थांबवायचं असेल तर काय, तर SPK. समाधान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर SPK. चिंतामुक्त व्हायचं असेल, इनपुट कॉस्ट जर कमी करायची असेल, शेतकरी आत्महत्या वाचवायची असेल तर SPK. गेल्या 20 ते 25 वर्षापासून अशा प्रकारची शेती लोक करतात. आजपर्यंत एकाही शेतकऱ्यांनी, जवळपास 50 लाखाच्या वर शेतकरी भारतभर अशा प्रकारची शेती करतात, एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. म्हणजे जर फार्मर सुसाईड, शेतकरी आत्महत्या आपल्याला वाचवा असेल तर देयर इज ओनली वन सोल्युशन, SPK. कॉन्फिडेंटली मी काय सांगतो, 2019 पासून सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया पुट इन द बजेट अँड दे आर टॉकिंग अबाउट वन वर्ड, दॅट इज द नॅचरल फार्मिंग. दॅट इज नन अदर दॅन द SPK ओनली. मधातल्या काळात त्या सुरुवातीला झडबियानं पाण्याचे आपण नामांतरण केलं, त्यांनी केलेलं नाही. पण हे सगळं जे आहे SPK पद्धतीतच आहे. गेले 4 ते 5 वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंट यासाठी प्रयत्न करतायत, पण देर इज बिग लॉबी अँड दे आर हॅव्हिंग द ह्यूज बिझनेस इन टर्म्स ऑफ ऑल फार्मिंग इनपुट्स इन्क्लुडिंग सीड. इथे जे शेतकरी आहे, जवळपास 3 शेतकऱ्यांचे डायरेक्ट सीड देशी बियाण्याचे स्टॉल आहेत आणि हे सगळे शेतकरी शक्यतो देशी बियाणेच वापरण्याचा प्रयत्न करतात. जर पोषकता आपल्याला राखायची असेल तर देशी बियाणं लोकल जे असेल त्यापासून प्रोड्यूस झालेलंच फार्मिंगचं प्रोड्यूस आपण इनपुट घेतलं पाहिजे आणि त्याकरता विषमुक्त म्हणजे SPK. कुठलाही डायटिशियन, मी बऱ्याचशा डायटिशियनसोबत बोलतो, ते सांगतात तुम्ही हे घ्या, ते घ्या, ते घ्या, ते रेक्झिन वापरा, ते ब्लॅक वापरा. अरे हो घ्या, पण दॅट इज ऑल विथ इन्क्लुडिंग सम ऑफ द अदर फॉर्म ऑफ पॉयझन. व्हॉट इज द सोल्युशन, SPK. काही लोकांना समजतं, डायटिशियनला ते म्हणतात हो तुम्ही घ्या, पण शुद्ध आहे काय विचार करून घ्या. आता आपल्याला काही सुबत्ता ज्यांच्याकडे आलेले आहे ते बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या खातात, तरी प्रॉब्लेम आहे. सगळ्यात कॉमन D3, B12 हे सगळे जर प्रॉब्लेम करायचे असेल तर SPK म्हणजे देर आर सो मेनी प्रॉब्लेम. प्रश्न अनेक आणि उत्तर एक, म्हणून SPK. म्हणून 8 आपल्या कुटुंबासाठी जर आपण केला तर आपण व्हॉलेंटियर म्हणून काम करू शकतो. आपण अशा प्रकारचे महोत्सव वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये करू शकतो. गेले जवळपास 8 वर्षापासून पुण्यामध्ये जवळपास 13 ठिकाणी शेतकरी, अशा प्रकारचे शेती करणारे शेतकरी जवळपासचे असतील तर आठवड्यातून एकदा येतात, 50-100 किलोमीटरचे असतील, लांबचे असतील तर महिन्यातून एकदा. ज्यांना शक्य झालं नाही, काही सीजनल फ्रूट्स असेल तर ते पाठवतात आणि व्हॉलेंटियर त्याकरता काम करतात. निगडीपासून तर कोथरूड आणि त्या समोरच्या भागापर्यंत 13 ठिकाणी हे शेतकरी अशा प्रकारचे येतात सातत्याने दर आठवड्याला. आणि जे अवेअर आहे, अवेअर आणि ज्यांना खरं जीवन म्हणजे काय हे समजलं आहे, ते लोक अशा विषमुक्त अन्नाचा शोध घेतात. बाकीचे लोक पागल दौड में लगे आहे. मी 29, 30, 31 मार्चला बीजोत्सवानिमित्त वर्ध्याला होतो. नई तालीममध्ये बापूजींच्या त्या परिसरामध्ये राहिलो. त्यांनी त्या कुटीच्या बाहेर लिहिलेलं आहे, इट इज मॅड रेस, पागल दौड, पैसो की. नथिंग राईट, नथिंग रॉंग. तुमची जी थॉट प्रोसेस आहे त्याकरता आपण या SPK पद्धतीच्या शेतीला आणि ह्या सगळ्या उत्सवाला आपण आपला परिवाराचा एक उत्सव समजून आयोजन करत राहू. आपल्याला शुद्ध अन्न मिळावं आणि माझ्यासोबत माझ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना आणि माझ्या सोसायटीला मिळावं. त्यांना जेव्हा कोणा अवेअरनेस येईल तेव्हा येईल, पण आपण आपलं काम करत थकले का तुम्ही? तेव्हा आपण एक घोषणा देऊया. वसुंधरा स्वच्छता अभियान त्याकरता काम करते. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, त्यातला हा एक भाग. फक्त झाडं लावत नाही तर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन, त्याच्यामुळे. आणि 30 ते 35% तुम्हाला सांगितलं आहे, ग्राउंड वॉटर असेल, प्रॉब्लेम पोल्युशन असेल, समाधान असेल, बेरोजगारी असेल, हे सगळं सोल्युशन आपल्याला SPKमध्ये आहे. सो वी डोंट हॅव एनी अदर अल्टरनेशन दॅन दिस. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पण नाही आहे, जेवढं ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी भारतभर आहे त्यांच्याकडेही नाहीत. त्यामुळे आपण याला इथे झोकून देऊया, झोकून काम करूया. आणि आलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी इथे स्वागत करतो. सातत्याने होत राहील. आपल्या परिवारातला एक उत्सव आणि आपल्या मित्रमंडळींनाही त्यांची प्रत्येकाची थाळी विषमुक्त हो या एका 8 तासासाठी आपण चालत राहूया. एक जोरदार घोषणा देऊया. जय SPK.